माय माऊली नमस्कार. वेद ग्रंथातील महानसंत महिमा ग्रंथ मधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत रोहिदास महिमा भाग 3 कथासार अभिवाचन करत आहे. रोहिदासाचे गुरु आणि शिष्यगण. दक्षिणेतील महापुरुष आचार्य रामानुज यांचे रामानंद हे शिष्य. रामानुज हे श्री विष्णूचे उपासक, परंतु त्यांच्या या शिष्याने विष्णूचाच अवतार प्रभू रामचंद्र या मर्यादाशील पराक्रमी पुरुषोत्तम दैवताचा स्वीकार करून त्यांच्या भक्तीचा प्रसार केला आणि राम, कृष्ण, विष्णू, शंकर एकाच परब्रह्माची विविध नावे असून सर्वत्र एकमेव द्वितीय निर्गुण निराकार परमतत्वच भरून राहिले अशी एकवेश्वरवादाची शिकवण देऊन सर्व प्रांतातील मानव समाजास एकसंग करणाऱ्या भक्तितत्वाचा पुरस्कार केला. शिवाय रामभक्ती जातीपातीचे बंधन पाळले जात नाही. कोणालाही रामभक्ती करता येते असे लोकमनासवर बिंबविले. जाती पांती पुछे नाही कोई, हरी को भजे सो हरी को होई. त्यांच्या वचनाचा प्रभाव सामान्य लोकांवर पडला. एक श्रेष्ठ भक्ती परंपरा सर्व प्रांतात प्रस्तुत झाली. रामानंदाचे 12 शिष्य निरनिराळ्या जातीतले, काही परप्रांतीय होते. हे त्यांनी पुरस्कारिलेल्या तत्वप्रणालीचे फलितच मानावे लागेल. त्यांच्या 12 शिष्यांपैकी शूद्र असा चर्मकार समाजात जन्म घेऊन आपल्या धवल चारित्र्याने शुद्ध भक्तिभावाने संतत्व पावलेले संत रोहिदास हे एक होत. आचार्य रामानंदाने ज्या मुख्य 12 शिष्यांना परमार्थ सोपानावर स्नेहाने सोबत केले त्या 12 शिष्य श्रेष्ठात रोहिदासांना प्रमुख स्थान आहे. काही विद्वान रामानंद हे रोहिदासाचे गुरु असल्याने नाकारतात, परंतु रोहिदास हे रामानंदाचे शिष्य असल्याचे अनेक पुरावे आहेत. भक्तमालमधील नाभाजी म्हणतात, श्री रामनंदन रघुनाथ जो द्वितीय शेतू जगतर नकियो, आनंदानंद कबीर सुखी सुरसुरी पद्मावती नरहरे, पीपा भवानंद रैदास धना सैन सुरसुर की धरहरी. अर्थ श्री रघुनंदाप्रमाणे आचार्य रामानंदांनी आपल्या कर्तृत्वाने जणू दुसरा सेतू निर्माण करून जगाचे रक्षण केले. अनंतानंद, कबीर, सुखानंद, सुरासुरनंद, पद्मावती, नरहरी आनंद, रोहिदास इत्यादी 12 जण आचार्य रामानंदाचे प्रमुख शिष्य असल्याचे वरील दोह्यातून स्पष्ट होते. संत रोहिदास हे रामानंदाचे शिष्य असल्याचा उल्लेख स्वतः रोहिदास आपल्या एका पदामध्ये करतात. रामानंद मोही गुरु मेल्यो पायो ब्रह्मविलास. रामानंद अमिरस पियो रैदासही भयो पलास. रोहिदास म्हणतात, मला रामानंद गुरु मिळाले, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. रामानामाचे अमृत प्यालो, त्यामुळे भीती भय दूर पळून गेले. कधी कधी स्वामी रामानंद रोहिदासांना भारत भ्रमणासाठी घेऊन जात. एकदा रामानंदाचा शिष्य राजा पिपा याने गांगरोनगड येथे रामानंदाने येण्यास निमंत्रण दिले. तेव्हा रामानंद, कबीर, रोहिदासादी शिष्यांना घेऊन राजा पिपाकडे गेल्याचा उल्लेख मिळतो. रोहिदासांनी काशीला जाऊन रामभक्त कबीरांना वादविवाद पराजित करून ते शंकराचार्याजवळ गेले. ते दोघे एक दिवस एक रात्र रामानंदाकडे गेले. त्यांचे शिष्यत्व पत्करले असे सांगतात. रोहिदासाचे गुरु रामानंदच का, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे रामानंदाचा व संत रोहिदासाचा कालखंड मिळता जुळता आहे. रोहिदासांचा प्रचलित असलेला कालखंड, या कालखंडावरून रोहिदास हे रामानंदाचे शिष्य असल्याची पुष्टीच मिळते. रोहिदासांच्या आपल्या गुरूंच्या ठाई नितांत श्रद्धा होती. भक्ती, भाव, भक्त, भगवंत, गुरुदेव ही एकाच श्रेष्ठ भावनेची भिन्न नामरूपे आहेत अशी नाभादासाप्रमाणेच रोहिदासांची दृढ धारणा होती. भगती भगत भगवंत गुरुनाम रूप बापू एक, इनके पदवंदन किये नासे बिधन अनेक. वरील निष्ठेनेच रोहिदासने सद्गुरूच्या चरणी आपले सर्वस्व वाहिले. अनंतानंद, सुखानंद, धनाजाट, नरहर्यानंद, सुरासुरी सुरानंद, सेनानावी, कबीरदास हे रोहिदासाचे गुरुबंधू होत. संत नामदेव, कबीरदास, रोहिदास, सेना यांच्या भजनाच्या श्रवणाने धनाच्या हृदयातील मोक्षतेची ज्योत प्रज्वलित झाली.
परमार्थ सोपानावरील या दीपस्तंभाच्या प्रकाशाने त्याला भक्तीची वाट गवसली. रोहिदासाविषयी तर धनाच्या मनी अत्यंत आदर असल्याचे खालील पदातून दिसून येते. रविदास धुंता ढोरणी तिथी ती आगी माया, परगटू ओ आसाद संगी हरी दर्शन पाया. इति विधी सुनय के जाटरो उठी भगती लागा, मिले प्रताशी गुसाया धन्न बडभागा. गुराढोरांची कातडी वाहणाऱ्या रोहिदासाने मोहमायेचा त्याग करून हरिदर्शन प्राप्त करून घेतले. हे ऐकून धना जाड भक्ती करू लागला. धनी मी मोठा भाग्यवान, कारण मला प्रतापी सद्गुरूचा कृपाशी आशीर्वाद लाभला, असे धना जाड रोहिदासाबद्दल सार्थ उद्गार काढतो. रोहिदासाच्या शिष्यगणात संत मीराबाई चित्तोडगडच्या राणा कुंभाची पत्नी झाली. राणी यांचा समावेश असल्याचे अनेक विद्वानांना मान्य आहे. कृष्णभक्ती वेळी संत मीराबाई तर आपल्या स्वतःच्याच पदातच रोहिदासाचा गुरु म्हणून उल्लेख करते तो असा: मीरा माणे संत है मै संत री दास, चेतन सत्ता सनिये दिसत गुरु रोहिदास. रोहिदासाला गुरुला मोठा आदराने मीरा वंदन करते. ती म्हणते, गुरु रोहिदासाचीच माझे चैतन्याशी नाते जोडून दिले. आपल्या गुरुबद्दल मीरा पुढे उल्लेख करून ते रोहिदास मला सद्गुरू लाभले, म्हणून माझे परमप्रिय ईश्वराशी नाते जुळून माझी विरह वेदना संपली. रैदास संत मिले मोही सद्गुरु, तिनी सुरत सद्दानी, मै मिली जाय पयम प्रिय आपर, तब मेरी पिर बुजानी. माझे मन आता हरिचरणी रंगून गेल्यामुळे मी आता परमार्थ मार्गावर चाच पडणार नाही, कारण मला संत रोहिदास गुरु लाभले. त्यांनीच मला ईश्वरीय ज्ञानाचा मंत्र समजावून सांगितला. त्यांच्यामुळेच मला चैतन्य आत्म्याची ओळख पटली. मिरेचा भाव खालील दोहातून स्पष्ट होतो: मेरो मन लागो हरिसु, अवन रोंगी अटकी, गुरुमीला रैदासजी दीनी ज्ञान की गुटकी. मीराबाईने रोहिदासाचा जवळजवळ 8 वेळा उल्लेख केलेला आहे. शिवाय सर्व जनश्रुती मीरा रोहिदासाचे गुरु शिष्याचे नाते सांगतात. राणी झाली शिष्य असल्याचे एवढे सबळ पुरावे नाहीत, परंतु मीरा रोहिदासाची शिष्य होती हे वरील पुराव्यानंतर सूर्यप्रकाशवत स्पष्ट आहे. एकंदरीत मीराने गुरु रोहिदासाचा मोठेपणा आपल्या काव्यातून अत्यंत स्पष्टपणे मांडला. मीरा ज्याप्रमाणे गिरीधर गोपालच्या प्रेमामुळे बेभान होऊन नाचे, तद्वतच रोहिदासाच्या अगाध ज्ञानामुळे ती बेभान झाली होती. रोहिदासामध्ये सद्गुरु ज्ञानाची गंगा पाहून मीराला आनंद झाला. रोहिदासाच्या ज्ञानाने ती दिपून गेली. एका श्रेष्ठ गुरुला ईश्वर वेडे, श्रेष्ठ शिष्या लाभली. मीराने आपल्या गुरूंबद्दल काढलेले प्रशंसोद्गार हे इतिहासातील सत्य. गुरु शिष्याच्या या अजरामर जोडीला भक्ती संप्रदायात तोड नाही, असेच म्हणावे लागेल. रोहिदासाचे वाङ्मय बघूया. अनुभवाच्या संवेदनेने हृदयातील भावनाचा तारा जेव्हा छेडला जाता, तेव्हा हृदयात उठलेले तरंग शब्दरूपी लयबद्ध होता. हेलावलेल्या अशा भावना जेव्हा शब्दरूप घेऊन हृदयातून बाहेर पडतात, तेव्हा त्यातूनच वाङ्मय जन्माला येते. रोहिदासाच्या बाबतीत ते नेमकेच घडले. एका बाजूला समाजात अनुभवलेले उच्च नीचतेचे आघात, उपहास, दुसऱ्या बाजूला ईश्वर, त्याची भक्ती. या अनुभूतीतून रोहिदासाच्या संवेदनशील हृदयातून जे शब्द बाहेर पडले तेच रोहिदासाचे वाङ्मय. कारण रोहिदास कोणत्याच मानवनिर्मित पाठशाळेत शिकलेले नव्हते, पण आचार्य गुरु रामानंद, संत कबीर या श्रेष्ठ संतांच्या सहवासात राहिल्यामुळे संत मताचा वारसा घेतलेले रोहिदास भक्तिभावनेने भरलेले भजने म्हणत त्यांनी साधू संतांकडून ऐकलेले अध्याय आपल्या रुतीत मुरवून टाकले. त्यांच्या वाणीत परमार्थिक उंची स्पष्ट दिसून येते. रोहिदासाचे वाङ्मय अल्प प्रमाणात असले तरी हिंदी सारस्वतात उदात्त श्रेष्ठ दर्जाचे स्थान मिळून बसले. रोहिदासाचे वाङ्मय भावनेने उलिचिंब झालेले असून त्यांचे शब्द हृदयस्पर्शी आहेत. वाङ्मयी न द्रष्ट्या हे अत्यंत उच्च प्रतीचे, भावपूर्ण, अर्थवाही असे मला वाटते. म्हणून स्वातंत्र्य सावरकर त्यांचा गौरव करतात. पूर्वीच्या अभ्यासक्रमात 6वीला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली रोहिदासावरील कविताही प्रसिद्ध आहे. ती अशी: संत रोहिदास, रोहिदास संत, जयाचे भेटे भगवंत, जातीचा हिंदू, हिंदूचा अंबार, मनाचा प्रेमळ निवार, नित्यकर्म त्याचे त्याचे शिवण्याचे,
वाहना जोडही जोडण्याचे त्यापरी चालावे तो, चालवी संसार म्हणे दे मचरा नाथारा. रोहिदासाच्या वाणीमध्ये जीवनाचा उन्नत रूप देणारी जी तत्वे आहेत त्यात जीवनाची पवित्रता, आचरणाची शुद्धता, उदारता, विनम्रता, विवेकशीलता, वासनेपासून मुक्ती, ईश्वर भेटीची तळमळ, मानव प्रेम, शील, क्षमा, संतोष इत्यादी तत्वे उल्लेखनीय. संत साहित्य मुख्यतः काव्याच्या रूपात वाणी दोहे पाहायस मिळते. गुरु रोहिदासाचे वाङ्मय सुद्धा दोहे आणि पदाच्या रूपात पाहायला मिळते. रोहिदास हे आपले गुरुबंधू संत कबीर यांच्याप्रमाणे अशिक्षित होते, त्यामुळे त्यांची रचना म्हणजे त्यांच्या शिष्यांनी भक्तभाविकांनी जी लिहून ठेवली किंवा ध्यानात ठेवली तेवढेच उपलब्ध होय. प्रल्हाद लिहिलेल्या छोट्याशा कथा काव्याव्यतिरिक्त त्यांची सारी वाङ्मय रचना स्फुट स्वरूपाची आहे. रोहिदासांच्या पदाचा एकंदरीत संग्रह सर्वप्रथम प्रकाशात आणण्याचे श्रेय अलाहाबादच्या वेलवेडियर प्रेसला जाते. या प्रेसने जी संत वाणी पुस्तक क्रमाला छापली गेली तिच्यामध्ये रोहिदासाची वाणी त्यांच्या चरित्रासह छापली. रोहिदासांच्या एकूण वाङ्मयावरून ते प्रभुपरायण, परम धार्मिक, जातीपातीचे कट्टर विरोधक, मानव समानतेचे प्रबळ समर्थक, कामवासनेचा तिरस्कार करणारे, सर्वांचे उदात्त विचारनिसेचे महान प्रचारक होते. त्यांच्या ह्या गुणप्रवर्तक व्यक्तित्वाचे अत्यंत सुंदर परिपूर्ण प्रतिबिंब रोहिदासांच्या वाङ्मयात उतरले आहे. रोहिदासाची किती वाङ्मय निर्मिती केली यापेक्षा त्यात काय सांगितले याला जास्त महत्त्व मला वाटते. वरील सर्व मुद्रित सामग्रीशिवाय अनेक भक्त हृदयी सज्जनांच्या मनीमुखी खेळत असलेले रोहिदासाची मधुर भजने संख्येने खूप असतील. महाराष्ट्र अग्नेत हिंदी रचना प्राप्त होते. तिच्या धांडोळा घेता रोहिदासाच्या काव्याचे मंजूळ स्वर थकल्या भागल्या संशोधकाला कधी मध्ये विसावा देऊन गाता त्यात संशय नाही. संत रोहिदासाचे सारे गुणविशेष त्यांच्या वाङ्मयातून दिसून येतात. त्यांची विवेकनिष्ठेची महती वर्णन केलेले आहे. अनुभवाप्रमाणेच महत्त्व प्रतिपादन करून सत्यधर्माचे स्वरूप समजावून दिले. विशुद्ध भावभक्तीचा मंत्र सांगितला. बाह्याचरणाची वेदता स्पष्ट करून सदाचाराची शिकवण दिली. त्यांच्याजवळ कबीराची बुद्धिमत्ता तर आहेच, पण सोबत कळकळी दिसून येते. त्यांनी दादू दयालाची सुगमता घेतली. नामदेवांचा शुद्ध भक्तिभावही त्यांना हवासा वाटतो. संत संस्कृतीच्या सर्वसमावेशक उदारतेला साजेशी त्यांची विचारसरणी आहे. त्यांचे वाङ्मय भक्ती मार्गाचा, ज्ञानमार्गाचा पुरस्कार करणारे. ते रामानंदाचे शिष्य असले तरी त्यांचे वाङ्मय एकांतिक वाटत नाही. त्यांनी निर्गुणाचा पुरस्कार करताना सगुण मतावर बहिष्कार टाकलेला नाही, तर त्यांची दृष्टी समन्वयाची आहे. त्यांच्या ईश्वरनिष्ठेत एक प्रकारचा समतोल आहे. अनाग्रही वृत्ती हा त्यांचा मोठा विशेष होय. त्यांच्या वाणीत साधेपणा, सुबोधता असल्याने ती जनसामान्यांना जवळची वाटते. स्वतः क्षुद्र असून देखील त्यांची खंत किंवा त्याविषयीचा निंगण त्यांना कधीच वाटलं नाही. उलट आपण भक्त आहोत म्हणून श्रेष्ठ आहोत ही सात्विक जाणीवच त्यांच्या कृतीयुक्तीतून व्यक्त होत होती. त्यामुळे एक सुजाण परिवर्तनशील व्यक्तित्व म्हणून त्यांची चरित्र आपल्याला आकृष्ट करून देते. भागवत धर्मीय समत्व भाव हा त्यांच्या एकूण शिकवणुकीचा गाभा होता. मिळाला तो भक्त झाला, त्याला जात उरत नाही हीच संतांची शिकवण जीवनदृष्टी त्यांच्या चरित्रातून समोर दिसते. यानंतरचा भाग आपण पुढच्या भागात बघूया.